नमस्कार. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर एक प्रश्न नेहमी पडतो नाही का, की आपल्या रोजच्या जेवणात नक्की काय खावं आणि काय टाळावं. चला तर मग आजच्या या माहितीमधून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, जेणेकरून आपलं आरोग्य एकदम सुरक्षित राहील. तुम्ही विचार करत असाल की औषधं तर घेतोच आहोत, मग जेवणाचं इतकं काय? पण गंमत अशी आहे की ही औषधं घेत असताना आपण काय खातो याकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. कारण आपल्या ताटातले काही अगदी साधे वाटणारे पदार्थ सुद्धा या औषधांच्या कामावर मोठा परिणाम करू शकतात. तर सगळ्यात पहिला प्रश्न की ह्या औषधांचा आणि आपल्या आहाराचा नेमका संबंध तरी काय आहे? म्हणजे काही ठराविक पदार्थ या औषधांच्या कामात अडथळा का आणतात? चला, यामागचं कारण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, याचं मूळ कारण आहे काही पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक घटक. होतं काय की हे घटक औषधांसोबत एकत्र येतात आणि रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेवर एक वेगळाच अनपेक्षित परिणाम करतात. आणि यामुळे काय होतं तर औषधांचा जो ठरलेला डोस असतो ना, तो कधी कमी प्रभावी ठरतो तर कधी जास्त, आणि हे दोन्ही धोक्याचं आहे. आणि या सगळ्यामधला मुख्य खेळाडू आहे व्हिटॅमिन के. आता बघा, व्हिटॅमिन केचं काम काय? तर रक्त गोठायला मदत करणं. आणि आपली रक्त पातळ करणारी औषधं काय करतात? अगदी याच्या उलट काम करतात. आता विचार करा, जर तुमच्या आहारात व्हिटॅमिन केचं प्रमाण अचानक वाढलं किंवा एकदम कमी झालं तर काय होईल? औषधांचा जो परिणाम व्हायला पाहिजे तो होणार नाही आणि शरीराचा सगळा बॅलन्स बिघडून जाईल. बरं, आता व्हिटॅमिन के म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, हिरव्या पालेभाज्या. या भाज्या अर्थातच खूप पौष्टिक आहेत, पण त्या खाताना थोडी काळजी घेणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. उदाहरणार्थ पालक, मेथी, कोथिंबीर किंवा अगदी कोबी आणि फ्लावर. ह्या सगळ्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. आता याचा अर्थ असा नाहीये की ह्या भाज्यांना हातच लावायचा नाही, अजिबात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात खायच्या नाहीत. आणि इथेच येतो सगळ्यात महत्त्वाचा शब्द, तो म्हणजे सातत्य. मी पुन्हा सांगतो, सातत्य. या भाज्या पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या खाण्यामध्ये एकसारखेपणा ठेवणं. म्हणजे समजा तुम्ही आठवड्यातून 2दा पालक खाता तर तोच क्रम पुढेही चालू ठेवा. आहारात अचानक मोठे बदल करणं टाळायचं. ओके, हिरव्या भाज्यांचं तर कळलं, पण आपल्या स्वयंपाकघरात अजूनही असे काही छुपे धोके आहेत? म्हणजे असे काही पदार्थ जे जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर धोकादायक ठरू शकतात. चला बघूया कोणते आहेत ते. आपला लाडका लसूण, जो जेवणाची चव एकदम वाढवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, लसणामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. आता तुमची औषधेही तेच काम करतायत. मग विचार करा, दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर रक्तावर दुहेरी परिणाम होईल नाही का? म्हणूनच लसूण जास्त प्रमाणात खाणं टाळलेलंच बरं. अगदी हीच गोष्ट आल्याला सुद्धा लागू होते. चहात किंवा जेवणात थोडंसं आलं ठीक आहे, पण औषधं सुरू असताना त्याचा अतिवापर मात्र टाळा. हो, ग्रीन टी. आपण त्याला खूप आरोग्यदायी समजतो आणि तो आहेही, पण तो सुद्धा जर जास्त प्रमाणात घेतला तर औषधांच्या कामात अडथळा आणू शकतो. दिवसातून 1-2 कप ठीक आहेत, पण त्यापेक्षा जास्त नको. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट. आजकाल हळदीच्या कॅप्सूल, वेगवेगळ्या हर्बल काढे किंवा इतर सप्लिमेंट्स घेण्याचा ट्रेंड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं काहीही घेण्याआधी प्लीज नेहमी आपल्या डॉक्टरांना विचारा. त्यांच्या सल्ल्याशिवाय असं काहीही घेऊ नका. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण अशा पदार्थांबद्दल बोललो जे मर्यादित प्रमाणात घ्यायचे आहेत. पण आता आपण अशा काही पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे पूर्णपणे टाळणं हेच आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. जरा या यादीकडे बघा. तळलेले पदार्थ म्हणजे आपले समोसे, वडे, भजी. मग जंक फूड जसं की पिझ्झा, मिठाई, केक यांसारखे गोड पदार्थ. खूप जास्त तिखट, मसालेदार जेवण आणि अल्कोहोल. हे सगळे पदार्थ टाळलेलेच कधीही सुरक्षित. चला, आपण बरीच माहिती बघितली, काय खावं, काय टाळावं. पण या सगळ्यामध्ये एक असा नियम आहे जो या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा आहे. याला तुम्ही गोल्डन रूल म्हणू शकता. हा नियम आपल्या आरोग्याची अंतिम सुरक्षा ठरवतो. आणि तो सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे, ही ओळ अगदी मनात कोरून ठेवा. आहार अचानक बदलू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो ठरवावा. कोणताही बदल, अगदी छोटासा बदल जरी करायचा असेल तरी आधी डॉक्टरांना विचारा. हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सारांश काय? फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, आहारात सातत्य ठेवा. आणि दुसरी, सर्वात महत्त्वाची, आपल्या डॉक्टरांशी सतत बोलत राहा, संवाद साधा. ही 2 सूत्र पाळलीत तर तुमचं आरोग्य सांभाळणं खूप सोपं होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे, ती म्हणजे योग्य माहिती आणि योग्य काळजी. आता ही गुरुकिल्ली कशी वापरायची हे तुम्हाला माहीत आहे. चला तर मग तिचा वापर करून निरोगी आयुष्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलूया.